विनम्र श्रद्धांजली. तुमची शेंगांच्या टरफलांची गोष्ट आठवली. सध्या लोक काहीही खातात आणि टरफल इथे तिथे टाकत नाहीत, तर तीही खाऊन टिळक आता केसरी या शब्दाचा अर्थही कळत नाही कुणाला. गर्जना करणाऱ्या कुठल्याच सिंहाचा भरोसा उरला नाही. सांगता येत नाही कधी कुणाच्या ताटाखालचं मांजर बनून जाईल. आजच्या तरुणांना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याची फारशी माहिती नाही. मग कुठले टिळक आणि कुठलं काय. तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटचीच पिढी बहुतेक. 1800 शतकाचा पूर्वार्ध. ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात प्रथम पाऊल टाकलं ते व्यापाराच्या बहाण्यानं. पण काही वर्षातच ते पाऊल घट्ट रोवलं ते ब्रिटिश सरकारच्या स्थापनेनं. जम बसल्यावर ब्रिटिश सत्तेनं स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या झुंजणाऱ्या भारतीयांवर अनन्वित जुलूम अत्याचार केले. पण या साऱ्याला पुरून उरले अंगात क्रांतिकारकांचं रक्त सळसळणारे लोकमान्य टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अखंड हिंदुस्थान हा अखंड हिंदुस्थान ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध उभा ठाकला तर या अखंड हिंदुस्थानशी लढणं ब्रिटिशांना केवळ अवघडच नाही तर अशक्य होऊन जाईल. कोण कुठला हा इंग्लंड देश. आपण सगळे हिंदुस्थानी एकत्र येऊन त्याच्यावर थुंकलो तरी सुद्धा त्याच्यात वाहून जाईल. आता एकतर मरा नाहीतर मारा. राष्ट्रभक्ती निस्वार्थ करा रे. एकजुटीने कार्य करा या देशाचे. या साथी बना अनसाथ करा रे. मातृभूमी ही आज पुकारे. जागृत होऊन कंकण बांधू दिवस रात्र झटण्याचे. मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे. फेडूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे. घेऊ हे ब्रिद हाती असे तू सिंधू नवा कार्य म्हणजेच देवकार्य. 1857चं बंड मोडून का पडलं. राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे यांचं बलिदान वाया का केलं. कारण आपण एकत्रपणे लढलोच नाही. खूप झाल्या योजना, खूप झाले विचार. आता एकतर मरा नाहीतर मारा. तुम्ही गाभाऱ्यातल्या श्री गणेशाला थेट रस्त्यावर आणून शिक्षा केल्यासारखा उभा केला. तुम्ही दोषी आहात हे मान्य करून घ्यावं लागत आहे. कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी.